आज आपण लाल भोपळ्याची गोड दशमी करणार आहोत। ती चवीला लागतेही छान आणि 2 ते 3 दिवस छान टिकतेही। यासाठी आपण लाल भोपळा छान सोलून कट करून घेतला आहे आणि कुकरमध्ये याला आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। बघा मऊ छान शिजलेला आहे लाल भोपळा। याला थोडंसं मॅश करून घेते मी आणि याचे 2 भाग मी केलेत, 2 भाग गर तर 1 भाग गूळ असं प्रमाण मी घेतलंय। तुम्ही वाटीने घेतला तर 1 वाटी गर असेल तर अर्धा वाटी गूळ तुम्ही असं प्रमाण घेऊ शकता। हे छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण चवीपुरतं वेलची पावडर घालणार आहोत आणि थोडंसं मी जायफळही खिसून याच्यामध्ये घातले आहे। जायफळ आणि वेलचीनी ही दशमी अगदी पुरणपोळीसारखी लागते। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पोटॅटो मॅशरनी हे छान गळाचा खडा राहू नये म्हणून मॅश करून घेतलंय आणि याच्यात थोडंसं मी तेल पण घातलंय मोहनासाठी। त्यानंतर आपण या गरात मावेल एवढीच कणिक याच्यामध्ये घालणार आहोत आणि कणिक अशी मळायची आहे की खूप घट्टही नाही आणि खूप माऊही नाही, मीडियम अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। आणि आपण घडीची पोळी कशी करतो सेम त्या पद्धतीने मध्ये तेल किंवा तूप तुम्ही जे वापरणार असाल ते लावून याची घडीची आपल्याला अशी पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। पण ही आपल्याला खूप पातळही नाही लाटायची आणि खूप जाडही नाही, मीडियम अशी आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची आहे। तव्यावर आपल्याला दोन्ही साईडनी छान तूप लावून खरपूसाची ही भाजून घ्यायची आहे। हे बघा कशी छान। आणि ही दशमी कशी आहे, प्रवासाला निघाला 2-3 दिवसाचा आपला प्रवास असेल तर ही दशमी प्रवासात खूप छान माऊ राहते। शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत, लिंबाच्या लोणच्यासोबत खायला अगदी छान लागते। तुम्ही एकदा ही नक्कीच करून पहा। आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या तर नेहमीच करतो, पण अशी दशमी चवीला खूपच छान लागते। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।